डी-एम-ई-आर भरती रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे. स्टाफ नर्सची जी भरती होणार आहे डी-एम-ई-आरची, तर त्याच्यामध्ये आता ज्या येणाऱ्या भरतीमध्ये स्टाफ नर्सचे किती पदं रिक्त आहेत, एकूण किती व्हॅकंट आहेत, तर त्या रिलेटेड माहिती मिळालेली आहे. डी-एम-ई-आरला एक ऑनलाईन RTI टाकला होता. तर त्या RTIच्या अंतर्गत डी-एम-ई-आरकडून ऑफिशियल जे आन्सर आलेलं आहे, माहिती अधिकारला जे उत्तर आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये बघू आपण सद्यस्थितीला डी-एम-ई-आरमध्ये स्टाफ नर्सचे किती रिक्त पदे आहेत. मी तुम्हाला ते लेटर दाखवतो. हे बघा, हे ते डी-एम-ई-आरचं लेटर आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष 18 मार्च 2026चं, ठीक आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत, म्हणजे माहिती अधिकारांतर्गत त्यांनी जी माहिती दिलेली आहे ते त्याच्यामध्ये बघा, माहिती अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळवत याच्यामध्ये जे काही संदर्भ टाकले त्यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग शासनपत्र यांचे परिपत्र आणि दिनांक 13 मार्च 2026चा अर्ज. तर त्याच्यानुसार याच्यामध्ये जे डी-एम-ई-आरला माहिती विचारली होती की टोटल पदं किंवा स्टाफ नर्सचे व्हॅकंट किती आहेत पोस्ट, तर त्याच्या रिलेटेड त्यांनी जी माहिती दिली ती बघा. संदर्भीय शासनपत्रानुसार ऑनलाईन जो अर्ज दिला होता त्याच्या अनुषंगाने सद्यस्थितीला डी-एम-ई-आरमध्ये 16,038 पदं हे मंजूर आहेत. त्याच्यापैकी 10,853 पदं ही भरली गेलेली आहेत आणि रिक्त पदे ही 5,185 ही पदं आणखीन रिक्त आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये खाली जी माहिती दिलेली आहे ती जे कोणी ॲप्लिकेशन टाकलं त्यांच्यासाठी आहे की आपले समाधान न झाल्यास माहिती अधिकार अधिनियमनंतर 3 दिवसात तुम्ही अपील करू शकता. ते कॉमन गोष्ट आहे, ठीक आहे. चला, हे बाकी. तर याच्यामध्ये जो मेन पॉईंट आहे तो हा आहे की याच्यामध्ये डी-एम-ई-आरमध्ये सद्यस्थितीला 16,038 पदं मंजूर आहेत आणि भरले 10,853 आणि रिक्त 5,185 पदं आहेत. तर याचा अर्थ आता डी-एम-ई-आर ही 5,000 पदांची निघणार का, आता 5,185 पदांची येणारी, तर असं पण नाही, ठीक आहे. सध्या ह्यांनी फक्त माहिती अधिकारला उत्तर दिलेले आहे की सद्यस्थितीला एवढे पदं रिक्त आहेत. मग भरायचे किती पदं हे आणखीन ते शासनाच्या याच्यावर आहे. ते जे काही निर्णय घेतील भरतीच्या वेळेस की याच्यापैकी भरायचे किती, ठीक आहे. 100% भरती घेणार की काय घेणार तो वेगळा प्रश्न राहिला, ठीक आहे. तर ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस समजेल. पण सद्यस्थितीला तर तुम्हाला एवढी आयडिया येऊन जाईल याच्यावरून की 5,185 पदं आहेत. जसं आपण DHSचं मागे काही दिवसाआधी बघितलं होतं, DHSमध्ये पण जवळपास 1400 समथिंग काहीतरी पदं रिक्त होते स्टाफ नर्सचे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल इंचार्जचे पण होते, त्याच्यानंतर स्पेशलायझेशनचे पण होते, सायकॅट्रिक नर्स, कम्युनिटी नर्स, ठीक आहे, स्पेशलायझेशनचे वगैरे पण होते, ठीक आहे. सेम तसंच आता हे टोटल स्टाफ नर्सचे पदं एवढे आहेत. आता स्टाफ नर्सचे एवढे पदं आहेत म्हणजे एवढं भरती होईल असं पण नाही, ठीक आहे. याच्यामध्ये काही समजा प्रमोशन पण भरले जाऊ शकतात, ठीक आहे, किंवा शासन एवढ्या पूर्ण 100% पदाची भरती करेल असं पण काही आता सांगता येणार नाही. ज्यावेळेस ते निर्णय घेतील त्यावेळेस आपण भरती येईल त्यावेळेस कळेल. पण हां, जागा एवढ्या आहेत तर याच्यावरून आपल्याला एवढं तरी समजेल की बऱ्यापैकी मोठी भरती येणार आहे. लास्ट टाईमची जवळपास जे 4,000 जागेची भरती आली होती तेवढी किंवा कदाचित त्याच्यापेक्षा मोठी पण भरती होऊ शकते, ठीक आहे. जे काय असेल ते पण ते आता कन्फर्म आताच नाही सांगता येणार की ते, पण सद्यस्थितीला तर तुम्हाला याच्याहून एक आकडा बघून 5,185 याच्याहून तर एक आयडिया येऊन जाईल की खूप साऱ्या जागा ह्या वॅकंट आहेत डी-एम-ई-आरमध्ये सद्यस्थितीला. तर आता जी येणारी भरती आहे ती बऱ्यापैकी मोठी भरती येणार आहे, ठीक आहे. आता लास्ट टाईमची जी भरती होती त्याच्यापेक्षा मोठी पण येऊ शकते किंवा जे काय असेल ते आता बघू. आता याच्यामध्ये 5,185 पैकी किती शासन जागा भरण्याला परमिशन देतं, किती जागेची भरती येते, ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही अपडेट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं मी हे तुम्हाला काही डाऊट असतील तर तिथं जॉईन करून तिथं विचारू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखीन जे काही अपडेट येईल ते मी तुम्हाला लवकरच इन्फॉर्म करेन ग्रुपवर, ठीक आहे.